एसके टायर सीएट शॉपी। सीएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये। सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सीएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात। दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीने अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध। योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC। तेव्हा आजच भेट द्या एसके टायर सीएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर। प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ, संपर्क 8657 12 11 12। संगमनेर तालुक्यातील युवक कार्यकर्ते अजित संजय डोंगरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्तानं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमजमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केलंय। तर मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचा वाढदिवस साजरा झालाय। या सोहळ्यासाठी एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि तालुका काँग्रेसच्या अध्यक्षा कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जयश्री थोरात, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य RM कातोरे, शेतकी संघाचे अध्यक्ष संपतराव डोंगरे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच अरुण गुंजाळ, शांताराम डोंगरे, मेजर संदीप गुंजाळ, प्रकाश मतकर, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक अरुण जाधव यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती। तर मान्यवरांच्या हस्ते अजित डोंगरे यांचा वाढदिवसानिमित्तानं सत्कार केला गेला। त्याचबरोबर युवक कार्यकर्ते उत्तम मतकर यांचाही वाढदिवस साजरा झालाय। केक कापून या दोघांचंही अभिष्टचिंतन केलं गेलं। यावेळी निमज गावचे उपसरपंच अरुण गुंजाळ, शेतकी संघाचे चेअरमन संपतराव डोंगरे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य RM कातोरे यांनी या दोघाही युवकांना वाढदिवसानिमित्तानं शुभेच्छा दिल्यात। माझे मित्र निमजगावचं भूषण अजितजी डोंगरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्या वाढदिवसानिमित्त अजित डोंगरे यांनी असा स्तुत्य उपक्रम केला का बाकीचे लोक वाढदिवस हॉटेलला करतात, बाहेर करतात, पण अजित डोंगरे यांनी असा स्तुत्य उपक्रम आज केला की आमच्या जिल्हा परिषद शाळेसाठी, गावातील जिल्हा परिषद शाळा, गुंजामाती जिल्हा परिषद शाळा मुलांना शालेय साहित्य देण्याचा त्यांनी मानस ठेवला। मुलांना खाऊ दिला आणि पूर्ण मुलांना शाळेत साहित्य वाटलं। त्याबद्दल मी निमज ग्रामपंचायतीचे आभार मानतो। अजित हा असा होतकरू मुलगा आहे, आमच्या गावातील एक तरुण मुलगा आमच्या साथीला आहे आणि तो एकदम असा भरपूर असं नामदार थोरात साहेबांसाठी असं, गावासाठी असं भरपूर मोठं काम करत असतो आणि तो भविष्यात त्याचा कृषीचा त्याचा व्यवसाय आहे आणि तो कृषी सहाय्य म्हणून काम करत असतो। याच्या कंपनीमध्ये तो खूप मोठं काम करतो। तो उत्तरनगर जिल्ह्यामध्ये कामानिमित्त असतो, पण निमज गावासाठी जे काही करता येईल ते भरपूर काही करत असतो। आपल्या गावामध्ये छावा चित्रपट दाखवण्यात आला त्या संभाजी महाराजांचा, त्यांनी स्वतःहून पुढे येऊन गावाला स्वतःहून सगळ्या तरुणांना, महिलांना चित्रपट पाहण्यासाठी जाता येणार नाही म्हणून त्यांनी तो चित्रपट स्वतःहून त्याचा खर्च करून त्यांनी गावाला तो चित्रपट दाखवला। अशा या माझ्या तरुण सहकार्याला मी वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा निमज गावाच्या वतीने देतो। अजित सुद्धा खूप कर्तबगार मुलगा, काँग्रेस पक्षाचं तर खूप हिरिरीनं काम करण्यामध्ये, संघटना बांधण्यामध्ये, गावाचे असं तालुक्यातली काही कामं असतील त्यामध्ये खूप मोठा भाग त्याचा असतो। BSc ॲग्रीचं शिक्षण घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या परिस्थिती आज खूप प्रतिकूल असताना सुद्धा खूप मोठे प्रयत्न कुटुंबाच्या बाबतीमध्ये झाले। एक गरीब कुटुंब, शेतीवरच अवलंबून असलेलं विडी कामगाराचा तो मुलगा आहे आणि सर्व कुटुंबातले त्याचे चुलते काके सुशिक्षित झाले। एक चुलते त्यांचे मिलिटरीमध्ये भारत देशाच्या संरक्षण विभागामध्ये काम करतात, शिक्षण विभागात सह्याद्री युनिटकडे आपला एक त्यांचा चुलता काम करतो, दुसरा एक चुलता शिक्षण क्षेत्रात काम करतो आणि त्याचे वडील शेती करतात। असं छोटंसं कुटुंब त्यांचं आहे, परंतु खूप प्रतिकूल परिस्थितीतून त्यांचं कुटुंब विडी व्यवसाय, त्यांचे आई वडील, आजी आजोबा हे सुद्धा विडी व्यवसाय करायचे। आजही ती परंपरा त्यांनी गरिबांच्यासाठीचं जे कामासाठी झोपून घेणं ही परंपरा त्यांनी चालू ठेवलेली आहे। एक युवक कार्यकर्ता आपल्याशी हाताशी आल्याचा अभिमान आम्हाला सर्व ग्रामस्थांना आहे आणि तो काम करत असताना या क्षेत्रामध्ये ते राजकारणात असेल किंवा शेती क्षेत्रामध्ये असेल अत्यंत बारकाईनं सगळ्या गोष्टी करत असतो। आणि सोशल मीडिया जर पाहिलं तर निमजमधून बरेचशा पोस्ट त्याच्या असतात आणि विशेष करून साहेबांचं कुठलंही काम असो, कुठलंही बोलणं असो ते पोस्ट करून प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम त्याला म्हणजे झाल्याशिवाय त्याला स्वास्थ्यच मिळत नाही असा त्याचा स्वभाव आहे। खूप प्रेम करणारा आपल्या कुटुंबावर असेल, साहेबांवर असेल, आम्हा सर्वांवर असेल, अगदी नम्र स्वभाव त्याचा आहे। आम्ही समोरून आलो तर समोर तो कधी येणार नाही,
परंतु कामाच्या बाबतीमध्ये आम्हाला काम केल्यानंतर लगेच लक्षात येतं की याच्यामध्ये अजितची कल्पना असेल. म्हणून असा एक म्हणजे तरुण तडफदार युवक आणि त्याला शुभेच्छा देण्यासाठीचा योग आपल्याला सर्वांना आज आलेला आहे. मी सर्व गावातील पदाधिकाऱ्यांचे होते या ठिकाणी सर्वच योग मंडळी याच्यातले 80% पदाधिकारी आहेत की ग्रामपंचायतीची जबाबदारी काही मंडळी सांभाळतात, सोसायटीची सांभाळतात, दूध संस्थेची सांभाळतात आणि खूप मोठं युनिट तरुणांचं आपल्या या सगळ्या विकास कामामध्ये सहभाग आम्हाला त्यांचा होत असतो. आपण सर्वजण आला छोट्याशा कार्यक्रमात, छोट्या खाणी कार्यक्रमाला, त्याच्या निमंत्रणाला आम्ही सर्वांनीच आपल्याला बोलवलं. आपण सर्वजण आलात, आपलं स्वागत करतो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. दोन्ही युवक मित्रांचं या निमित्तानं मी अभिनंदन करेल की त्यांनी हा वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्याच गावची मुलं असलेली आणि हे जे उद्याचं भविष्य आहे आपल्या गावचं, त्या आपल्या गावचं भविष्य असलेल्या मुलांना शालेय साहित्य वाटप करण्याचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे आणि हा अत्यंत स्तुत्य उपक्रम या निमित्ताने निश्चितपणे आहे. आणि त्याहून अधिक एक चांगली बाब या निमित्ताने आहे की ज्यांनी शिक्षण मंत्री म्हणून अनेक वर्ष खूप चांगलं काम या निमित्ताने केलं. आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख आणि या राज्याचे माजी महसूल मंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे नेते आमदार बाळासाहेब पवार साहेबांचं पोस्टर त्याच्यावर ठेवलं. म्हणजे खूप चांगली गोष्ट या निमित्ताने आहे. खरंच खूप पोस्टर झळकले, खूप गोष्टी या निमित्ताने झाल्या. त्याच्यात मी जात नाही, लहान मुलं आहेत तिथं, परंतु या ठिकाणी खरंच शाळेची काळजी करणारे लोक, या शाळेसाठी योगदान देणारे लोक निश्चितपणे निमज गावामध्ये आहे. त्यामध्ये हे दोन युवक या निमित्ताने अग्रेसर आहे, याचा देखील मला या निमित्ताने अभिमान वाटतो. म्हणजे अजित हा BSc पदवीधर आहे आणि दोन डिफरंट लोकांचे वाढदिवस आहे. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे आणि एक डोकेबाज पर्सनॅलिटी. बरोबर, इकडं बुद्धीनं नाही ते शक्तीनं काम होतंय, तिकडं बुद्धीनं काम होते, पण काम एकच होतं. ते दोघांसाठी जोरदार एकदा टाळ्या आपल्या सर्वांनी वाजवायचे. अशा लोकांची गरज गावाला, वाडीला, शाळेला, या गटाला आणि तालुक्याला आणि देशाला गरज आहे अशा लोकांची की जे चांगल्याला चांगलं म्हणतील, चांगल्याशी चांगलं करायचा प्रयत्न करतील आणि आपले जे पाल्य आहेत, आपल्याच गावची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये समरस होतील अशी युवकांची गरज या निमित्ताने आहे. आणि तसे हे दोन युवकांना त्यांच्या जन्मदिनानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं आणि साहेबांच्या वतीनं, त्याचप्रमाणे माझ्या परिवाराच्या वतीनं त्यांना त्यांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करतो. अजित डोंगरे हे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनीही सामाजिक बांधिलकी जोपासत आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊचं वाटप मान्यवरांच्या हस्ते केलंय. त्यांच्या या सामाजिक कार्याचं एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी कौतुक केलंय. तर युवा कार्यकर्ते अजित डोंगरे यांनी सर्वांचे आभार मानलेत. आपले जे मुलं आहे म्हणजे अजित जो आहे तसंच BSc झालेलं ना अजितचं, आणि फर्टिलायझरचं त्याचं खूप मोठं त्याच्याकडे काम असतं आणि त्या कामामधनं तो खूप चांगलं नाव सुद्धा कमवत आहे. मला असं वाटतं की युवा संवादच्या आमची ज्या मीटिंग झाल्या होत्या मागच्या 2 वर्षापूर्वी, तेव्हा म्हणजे काही मुलं असे झळकून येतात समोर की ही मुलं चांगली आहेत, उत्तरू आहे. आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं अजित आणि उत्तम हे दोघंही मला त्या मीटिंगमध्ये मला ते जाणवले होते की खूप चांगलं मुलं हे काम करतील. आणि त्याचबरोबर आपलं मला असं वाटतं निमज गावची जी सर्व युवक आहेत ती सर्व आपल्याशी निगडीत आहेत, कारण आपण शेतकऱ्यांशी निगडीत आहोत. आपण फक्त गाजावाजा करत नाही, तडक भडक गोष्टी करत नाही, तर आपण शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करतो आणि हाच काँग्रेस पक्षाचा सुद्धा विचार आहे. आणि तोच विचार जो आहे तो आपल्याला पुढे आपल्या गावामध्ये असा राहिला पाहिजे, वाढला पाहिजे, एवढ्या ह्या मताची मी आहे. आपण सर्वजण कसं आहे की देवासाठी तर आपण सर्वजण आहोत, आपण सगळे घरी पूजा करतो, पण देवाला राजकारणामध्ये आणण्याची गरज नसते. राजकारण कशावर झालं पाहिजे तर विकासाच्या कामांवरतीच झालं पाहिजे. लोक किती आनंदित आहेत, चांगले राहतात, 4 पैसे स्वतः कमवतात की नाही कमवतात, त्या गोष्टीवरती आपलं राजकारण आतापर्यंत चाललेलं आहे. इथून पुढे सुद्धा तसंच राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की म्हणतात ना की जो शेतकरी या किसान के हित में बात करेगा वही देश में राज करेगा. मला असं वाटतं की खूप सुंदर असा उपक्रम राबवलेला आहे.
मी अजित तुझं उत्तम तुझं खूप खूप खरं अभिनंदन करते. आपल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार आदरणीय दादांशी एक हितगुज करून त्यांच्याकडे आम्ही मागणी केलेली आहे की आपलं जे काय आता 100 वर्षाची शाळा झालेली आहे, परंतु आज जर बघितलं तर खूप अशी कळणार नाही की 100 वर्षी झालेली आहे. अतिशय तिचं व्यवस्थित आम्ही तिचं सर्व टापटीपणा तिचं मेंटेनन्स या ठिकाणी आजपर्यंत केलेलं आहे. आणि यापुढील काळात दादांनी शब्द दिलेला आहे की तुम्हाला या ठिकाणी 2 मजली अशी स्लॅबची शाळा आम्ही एक देणार आहोत. आणि या ठिकाणी शाळाबाह्य उपक्रम असतात. स्पर्धा परीक्षांमध्ये राजवीर सारखा मुलगा आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे शाळाबाह्य उपक्रम असतील, अभ्यासाचे क्लासेस या ठिकाणी चालवले जातात. अभ्यासाचे असतील, फोनिकचे क्लासेस असतील, इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस असतील, हे सर्व या निमज गावामध्ये या कॅम्पसमध्ये चालवले जात असतात. माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही एक छोटेखाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमज व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजामाळा निमज येथे शालेय साहित्य वाटप व खाऊ वाटपाचा एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. तर त्या कार्यक्रमास एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्षा तसेच आमच्या नेत्या, आमच्या मार्गदर्शक संगमेर तालुका युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्रीताई थोरात व आमचे मार्गदर्शक आर एम कातोरे साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य, तसेच शेतकी संघाचे चेअरमन आमचे चुलते संबतराव डोंगरे, आमचे गावचे उपसरपंच अरुणभाऊ गुंजार, तंटामुक्ती अध्यक्ष विलासांना कासार व सर्व सहकारी संस्थेचे पदाधिकारी, सर्व माझे युवक काँग्रेसचे पदाधिकारी, सहकारी मित्र व आमचे सर्व गावातील पदाधिकारी हे उपस्थित होते. त्यांच्या सर्वांचं मी माझ्या वतीने व माझ्या कुटुंबाच्या वतीने हार्दिक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी विलास कासार, सागर डोंगरे, साहेबराव मतकर, सचिन अडांगळे, प्रतीक डोंगरे, दीपक गुंजाळ, बापू कासार, वैभव कासार, वैभव शिंदे, रावसाहेब गुंजाळ, आनंदा डोंगरे, सुरेखा बिबवे, राजू डोंगरे, आकाश भोकनळ, आनंदा डोंगरे, विष्णू डोंगरे, दिलीप बिबवे, प्रकाश मतकर, संतोष घुले, सोपान डोंगरे, शांताराम गुंजाळ, पाराजी डोंगरे, दत्तात्रय महाले, अंबादास कासार, अशोक अडांगळे, नवनाथ कातोरे, शरद कोकणे, बापूसाहेब शिंदे यांसह ग्रामस्थ, शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येनं हजर होते. तर शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी देखील हजर होते. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. राजपालचा सेल म्हणजे कमीत कमी किंमत आणि भरपूर व्हरायटी. गेल्या 20 वर्षांची परंपरा असलेल्या राजपालमध्ये सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार, चादर, बेडशीट्स, ब्लँकेट्स, पिलो कव्हर्स, पडद्याचे कापड, असं सर्व काही राजपालमध्ये. म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच, राजपाल. हो ना? राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.